नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे वायडी टॉकमध्ये. आज वायडी टॉकमध्ये आपल्या समवेत आहेत प्राची खर्डे मॅम, ज्यांचं इंस्टाग्रामवरती पेज आहे श्रीयान खर्डे नावाने. त्यांच्या मुलाचं ते ॲक्च्युली पेज रन करत आहे आणि खास करून लहान जी मुलं असतात त्यांना पॅरेंटिंग कसं करता येईल, चांगल्या पद्धतीने कसं त्यांना जेवण बनवून देता येईल, त्याच्या सगळ्या काही ज्या टिप्स आहेत यावरती त्या गायडन्स करतात. आणि खूप कमी कालावधीमध्ये त्यांनी चांगले असे फॉलोअर्स मिळवलेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे सगळं करत असताना त्यांचं जे नेटिव्ह प्लेस आहे ते जास्त दूरचं नाही, अहमदनगर जिल्ह्यातील, थोडक्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार या ठिकाणच्या त्या आहेत. सो आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू, तुम्ही इथे बोलवल्याबद्दल. खूप छान वाटलं. सो मॅडम, एक बेसिक क्वेश्चन सुरुवातीलाच येतो की आपल्याला आपली पर्सनल लाईफ ज्यावेळेस आपण या सोशल मीडियावरती दाखवतो, लोकांना एक पॉझिटिव्ह गोष्ट दिसते, आमची फेम. पण ऍक्च्युअल रियालिटी काय असते? एक निगेटिव्ह कमेंट आली तर आपल्याला किती दडपण येतं, पुढची व्हिडिओ टाकावी की नाही, त्याच्यासाठी ती मेंटॅलिटी, तो माइंडसेट बनवण्यासाठी आपला एवढा वेळ जातो. तर मग तुम्हाला सोशल मीडियाचं प्रेशर असतं का? डायरेक्टली विचार. बरोबर, खूप असतं. कारण एक जरी गोष्ट टाकायची झाली तर म्हणजे मी ऍक्च्युली रोज प्रत्येक जेव्हा मी व्हिडिओ टाकते ना, तेव्हा पूर्ण तो व्हिडिओ मी दोनदा तीनदा बघते की काही माझ्याकडून चुकून बोलल्या गेलं असेल किंवा काही असेल. मग ह्याच्यावर छोटा पॉईंट असतो ना, काय असतं ते जे असतं ना, कागद पूर्ण व्हाईट असल्यावर ते दिसत नाही, फक्त एक पेनाचा डाग असल्यावर दिसतं, तशी गंमत असते. मग व्हिडिओ बनवणं, त्याच्या मागचे एफर्ट्स, लोक ते नाही, थोडं कुठेतरी काहीतरी दिसलं ना की मग त्यावर सुरू होऊन जातात लोक. आणि पण मग त्या नॉनव्हेजच्या व्हिडिओवर जसं तुम्ही बोललात ना, ऍक्च्युली त्यावर जे ज्यांनी स्वतःहून डिमांड केली होती मला, ज्या फॉलोअर्सनी की आम्हाला हे रेसिपीज दाखव, चिकन सूपच्या रेसिपी दाखव, मटनच्या रेसिपीज दाखव, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवला होता. तर ते ज्यांनी पॉझिटिव्ह घ्यायचंय त्या लोकांनीच त्यांचे डेबिट चालू झालं. म्हणजे तेच एकमेकांसोबत म्हणतो ना आपण, ते रिप्लाय करत होते. ज्यांच्या निगेटिव्ह कमेंट्स आल्यात त्यांना ते पॉझिटिव्ह रिप्लाय करत होते फॉलोअर्स. सो ते चालू झालं. नंतर मग मला पण थोडंसं असं वाटलं की आपण काहीतरी चुकीचं केलंय का किंवा सोशल मीडिया. आणि आजकाल काय म्हणजे हा पॉईंट उचलण्यासारखा एवढाही नव्हता, कारण आपण बघतो आता सोशल मीडिया रील्स, नॉनव्हेजच्या भरपूर रेसिपीजच्या रील्स आहेत. जे हे फूड ब्लॉगर्स आहेत ते सगळे नॉनव्हेजच्याच रेसिपीजचे फूड ब्लॉगिंग करतात. सो तिकडे जाऊन नाही कोणी बोलत, पण मग ते एकाला कोणाला तरी लहान मुलाच्या रिलेटेड येतं ना, म्हणून मग ते काहीतरी. पण मग मला सगळ्यांनी काय सांगितलं की तू त्या म्हणजे 20% लोकांचा विचारच करू नको जे तुला निगेटिव्ह हे करतात. तू उरलेले ते लोक बघ ना, 80% ज्यांच्यासाठी तू बनवतीयस व्हिडिओ, त्यांच्याकडे हे करून तू पुढे जा असं. सो मग मी ते लक्ष नाही देत आता ऍक्च्युली त्याच्याकडे, एवढं कमेंट सेक्शनकडे मी करत राहते.